फुलपाखरे. एक होतं सुंदर गवताचे हिरवगार रान. त्यात थंडीच्या दिवसात दवबिंदू त्या गवताशी गप्पा मारीत असत. त्याच गवतात काही किडे होते. त्यांना रोज असं वाटायचं की आपण फुलपाखरू व्हावं. ते रोज देवाला प्रार्थना करायचे की देवा, आम्हाला रंगीबिरंगी फुलपाखरं कर. या काळ्या रंगाचा अगदी वीट आला आहे, पण देव काही केल्या ऐकेना. असेच दिवस जाता जाता देवानं एकदा इंद्रधनुष्याला रंग द्यायचं ठरवलं. पूर्वी इंद्रधनुष्याला रंगच नव्हते. देवानं आणले 7 रंगाचे 7 डबे. हातात घेतला मारुतीच्या शेपटीचा कुंचला आणि तो इंद्रधनुष्याला रंग देऊ लागला. इंद्रधनुष्याला जसा जसा रंग चढू लागला तसे तसे सारी सृष्टीचे लोक त्याचं कौतुक करू लागले. शेवटी एकदाचा इंद्रधनुष्य रंगवून झाला, पण पुष्कळ रंग डब्यात शिल्लक राहिला. देवही कंटाळला होता. त्याने ते डबे तसेच फेकून दिले. बस, त्यातले रंग पृथ्वीवरच्या गवतावर पडले. त्या किड्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी हळूच जाऊन त्या रंगामध्ये आपले अंग बुडवली आणि काय चमत्कार! परमेश्वराच्या हातातील जादूनं त्यांची ताबडतोब फुलपाखरे झाली, अगदी अनेक रंगांची. देवाला ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला, परंतु इतकी फुलपाखरं जन्माला आली की त्यांचा रंग पाहून प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा खुश झाला. आज आपण जी रंगीबिरंगी फुलपाखरे पाहतो ती पूर्वी किडे होते बरं.